विद्यार्थी मित्रांनो, ट्रूथ टेबल कसा कन्स्ट्रक्ट करायचा त्या संदर्भात आज आपण थोडक्यात काही गोष्टी त्या ठिकाणी पाहणार आहोत. ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सिंपल स्टेटमेंट हे ओळखता आलं पाहिजे. सिंपल स्टेटमेंटची डेफिनेशन आपण पाहिली आहे. सिंपल स्टेटमेंट्स याचा अर्थ जे सिम्बॉल्स असतील, स्मॉल लेटर्स P, Q, R, S हे सर्व असतील त्या ठिकाणी सिंपल स्टेटमेंट्स. त्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्स आपण पाहिलंय की त्या ठिकाणी 5 लॉजिकल कनेक्टिव्स आहेत. त्यामध्ये आपण कंजंक्शन ज्याला अँड म्हणणार, डिसजंक्शन ज्याला ऑर म्हणणार, कंडिशनल इफ देन, बाय कंडिशनल इफ अँड ओनली आणि नॉट म्हणजे निगेशन. हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह. आता सपोज आपण जर एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल P and Q कंडिशनल P or Q, या स्टेटमेंटला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार. आता कंपाऊंड स्टेटमेंट आणि सिंपल स्टेटमेंट मधला फरक, ज्या स्टेटमेंट मध्ये यापैकी एखादही लॉजिकल कनेक्टिव्ह नसेल, अ स्टेटमेंट free from logical connectives, a statement free from logical connectives is called simple statement. It is called simple statement. ज्याच्यामध्ये या 5 पैकी एखादही लॉजिकल कनेक्टिव्ह नसेल त्याला म्हणणार त्या ठिकाणी आपण सिंपल स्टेटमेंट. मग कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचे की ज्याच्यामध्ये सिंपल स्टेटमेंट असेल, एक किंवा एकापेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट, वन और मोर दॅन वन, आणि प्लस लॉजिकल कनेक्टिव्स. लॉजिकल कनेक्टिव्स लॉजिकल कनेक्टिव्स कोणते? वन और मोर, हे जे 5 आपण लिहून घेतलेले आहेत, वन और मोर, या प्रकारच्या स्टेटमेंटला म्हणणार आपण कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे आता तुम्हाला सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट हा भाग कळाला. ज्या स्टेटमेंट मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह नसतील त्याला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणणार. ज्याच्यामध्ये सिंपल स्टेटमेंट प्लस लॉजिकल कनेक्टिव्ह असतील त्याला तरी आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार. आणि ट्रूथ टेबल आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटच्या बाबतीत कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता थोडक्यात कंपाऊंड स्टेटमेंट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह झाले, त्याचप्रमाणे सिंपल स्टेटमेंट झाले. पण हा जो स्टेटमेंट आहे आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणणार. ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की त्या ट्रूथ टेबल मध्ये एंट्रीज किती असतील. आता एंट्रीज म्हणजे काय? व्हॉट आर द एंट्रीज? T आणि F हे जे आहे, ट्रूथ व्हॅल्यू T, ट्रूथ व्हॅल्यू F, these are called entries. मग एखाद्या ट्रूथ टेबल मध्ये किती एंट्रीज असतील हे कसं ओळखायचं? जर आपण या कंपाऊंड स्टेटमेंटचा विचार केला तर या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये आपल्याला 4 सिंपल स्टेटमेंट दिसतात. एक P, त्यानंतर Q, त्यानंतर P, त्यानंतर Q. परंतु डिफरंट पाहायला आपण, म्हणजे रिपीटेड न घेता डिफरंट त्या ठिकाणी जर सपोज आपण सिंपल स्टेटमेंट पाहिले तर याच्यामध्ये डिफरंट सिंपल स्टेटमेंट्स 2च आहेत. कोणकोणते? P आणि Q. जेवढे डिफरंट सिंपल स्टेटमेंट्स असतील त्याला 2च्या घातामध्ये राहायचे. 2 raised to 2, 2 raised to 2 equals to 4. याचा अर्थ याच्या ट्रूथ टेबल मध्ये 4 एंट्रीज असतील. हाऊ मेनी एंट्रीज विल बी देयर? 4 एंट्रीज. ट्रूथ टेबल मध्ये 4 एंट्रीज असतील. सपोज जर आपण या प्रकारे घेतला P कंडिशनल Q अँड Q कंडिशनल R, जर या स्टेटमेंटचा विचार केला, या कंपाऊंड स्टेटमेंटचा विचार केला तर या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये 3 सिंपल स्टेटमेंट्स आहेत. कोणकोणते? P, Q, R. मग याला आपण 2 raised to 3 म्हणजे इक्वल्स टू 8. याचा अर्थ याच्या ट्रूथ टेबल मध्ये
जेवढे काही सिंपल स्टेटमेंट्स असतील त्या सिंपल स्टेटमेंट्सला आपण 2 च्या पॉवर मध्ये घेणार, येणारा आन्सर म्हणजे नंबर ऑफ एंट्रीज असतील. लक्षात घ्या, तुम्हाला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असताना एंट्रीज महत्त्वाच्या आहेत. प्लस आता त्या ट्रूथ टेबल मध्ये किती कॉलम असतील हे त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला. आता हे नंबर ऑफ कॉलम आपण कसे शोधणार? याच्यामध्ये पाहणार आपण नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स किती आहेत. नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स, number of simple statements in this compound statement number of simple statements are 2. कोण कोणते आहेत? p and q. प्लस आता लक्षात घ्या की तुम्हाला 4 दिसत आहेत, परंतु आपण डिफरंट सिंपल स्टेटमेंट्सचा विचार करणार आहे. डिफरंट सिंपल स्टेटमेंट्स दोनच आहेत, कोण कोणते? p आणि q. प्लस नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह, आता ते रिपीटेड जरी असतील तरी त्या ठिकाणी आपण कन्सिडर करणार. मग इथे नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहे? म्हणजे प्लस घेणार आपण नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज. मग या ठिकाणी नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज कोण कोणते आहेत? एक आहे अँड, त्यानंतर आहे कंडिशनल, त्यानंतर आहे ऑर. म्हणजे नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज आर 3. लुक हियर, नंबर ऑफ सिंपल स्टेटमेंट्स आर 2 प्लस नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज आर 3 इक्वल्स टू दिस सम इज 5. 2 plus 3 equals to 5. 5 number of columns will be there in this truth table of this compound statement. म्हणजे या compound statementच्या truth table मध्ये एकूण कॉलम किती आले मग आता? 5. आता लक्षात घ्या, सपोज आपण एखादा नवीन एक्झाम्पल पाहू. p and q, कंडिशनल q and r फॉर एक्झाम्पल. आता याच्या एंट्रीज किती असतील? याच्यामध्ये 3 सिंपल स्टेटमेंट्स आहेत, कोण कोणते? p किंवा म्हणून या ठिकाणी 8 एंट्रीज आहेत. ठीक आहे. त्याच्या ट्रूथ टेबल मध्ये नंबर ऑफ कॉलम्स हा फॉर्म्युला वापरून किती काढता येईल आपल्याला? आता याच्यामध्ये पाहणार आपण सिंपल स्टेटमेंट्स किती आहेत. सिंपल स्टेटमेंट्स आर 3. कोण कोणते? p q r. त्यानंतर नंबर ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हज. आता इथे लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं की रिपीटेड सिंपल स्टेटमेंट घ्यायचे नाही, परंतु रिपीटेड लॉजिकल कनेक्टिव्हज मात्र आपण काउंट करणार. तुम्हाला अँड 2 वेळा दिसत आहे, तो 2 वेळेस घ्यायचाच आणि सोबत त्या ठिकाणी कंडिशनल एक वेळेस. म्हणजे या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्ह सर्वच मोजायचे. लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहेत मग? 1 2 3 1 2 3. 3 plus 3 equals to 6. It means truth table of this compound statement contains how many columns? 6 columns. लक्षात घ्या, या कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ टेबल मध्ये 5 कॉलम्स, या कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ टेबल मध्ये 6 कॉलम्स. आता ट्रूथ टेबल आपल्याला कन्स्ट्रक्ट करत असताना याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यासाठी मी तुम्हाला एक्सरसाइज मध्ये टेबल दिलेला आहे. आता याच्यामध्ये एकूण 3 लॉजिकल कनेक्टिव्हज आहेत. 3 लॉजिकल कनेक्टिव्हजचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे t and t असेल तर आपण t घेतो, t and f असेल तर f घेणार, f and t असेल तर f घेणार, f and f असेल तर f घेणार. आज कंडिशनलच्या बाबतीत t कंडिशनल t असेल तर t घेणार, t कंडिशनल f असेल तर f घेणार, f कंडिशनल t असेल तर t घेणार आणि f कंडिशनल f असेल तर t घेणार. आजच्या बाबतीत t और t असेल तर t घ्यायचे, t और f असेल तर t घ्यायचे, f और t असेल तर t घ्यायचे, f और f असेल तर f घ्यायचे. म्हणजे अँड मध्ये दोन्ही t असेल तर t, बाकी सर्व ठिकाणी f. कंडिशन मध्ये पहिला t दुसरा f असेल तर f, बाकी सर्व ठिकाणी t. और मध्ये दोन्ही f असेल तर f, बाकी सर्व ठिकाणी t. आता याचा उपयोग तुम्हाला याचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करताना होणार आहे. मग आता याच्यामध्ये पहिला कॉलम तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्हज 3, सिंपल स्टेटमेंट्स 2, देयरफॉर नंबर ऑफ कॉलम्स आर 5. 5 कॉलम्स कोण कोणते असतील? फर्स्ट कॉलम p, सेकंड कॉलम q, थर्ड कॉलम p and q, फोर्थ कॉलम p or q, and last column is p and q conditional p or q. याला नाव दिलं आपण 1 2 3 4 5. ठीक आहे. आता हा ट्रूथ टेबल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता याच्यामध्ये एंट्रीज किती असतील? एंट्रीज किती आहेत याचं उत्तर आपण कसं शोधणार?
याच्यामध्ये सिंपल स्टेटमेंट्स किती आहेत 2. मग 2 raised to 2 equals to 4. याचा अर्थ याच्यामध्ये एंट्रीज असतील 4. आता 4 एंट्रीज आहेत. अर्धे टी आणि अर्धे एफ घ्यायचे. तर पहिल्या कॉलम मध्ये 2t 2f. क्यूच्या कॉलम मध्ये सुद्धा अर्धे टी अर्धे एफ, 2t आणि 2f घ्यायचे. पण घेणार कसे? टी एफ टी एफ. ठीक आहे. आता अँडच्या मध्ये आपण पाहूया. तिकडे पहा. टी अँड टी असेल तर टी, टी अँड एफ असेल तर एफ, एफ अँड टी असेल तर एफ, एफ अँड एफ असेल तर एफ. तुम्हाला ह्या गोष्टी ठिकाणी उपयोगी पडतील. त्यानंतर पी और क्यू मध्ये टी और टी असेल तर टी, टी और एफ असेल तर टी, एफ और टी असेल तर टी, मात्र एफ और एफ असेल तर एफ. आता या दोघांमध्ये वापरायचं त्या ठिकाणी आपल्याला कंडिशनल. टी कंडिशनल टी असेल तर टी, एफ कंडिशनल टी असेल तर टी, एफ कंडिशनल टी असेल तर टी, एफ कंडिशनल एफ असेल तरी सुद्धा टी. कंडिशनलच्या बाबतीत पहिला टी दुसरा एफ असेल तरच एफ, बाकी सर्व ठिकाणी टी असणार आहे. पहा, पहिला टी दुसरा टी टी, पहिला एफ दुसरा टी टी, पहिला एफ दुसरा टी टी, पहिला एफ दुसरा एफ टी. हा झाला या ठिकाणी याचा ट्रूथ टेबल. याप्रमाणे तुम्हाला बाकी काही ट्रूथ टेबल त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करता येतील. आपण इथे काही एक्झाम्पल पाहूया. हे तुम्ही स्वतः सोडून पहा. याच्यामध्ये P and Q or Q कंडिशनल P. लक्षात घ्या, 2 सिंपल स्टेटमेंट्स आहेत, 4 एंट्रीज, 3 लॉजिकल कनेक्टिव्ह, 2 सिंपल स्टेटमेंट्स आहेत, 5 कॉलम. त्यानंतर P कंडिशनल Q and Q कंडिशनल P. हा कन्स्ट्रक्ट करून पहा. त्यानंतर P और निगेशन Q and Q और निगेशन P. आणि अजून एक P बाय कंडिशनल Q and Q बाय कंडिशनल P. विद्यार्थी मित्रांनो, याला तुम्ही सोडून पहा. याप्रमाणे तुम्हाला मी सुरुवातीला याचे टेबल दिलेले आहेत. अँडचा टेबल सांगितलेला आहे, कंडिशनचा टेबल सांगितलेला आहे, ऑरचा सांगितलेला आहे. बाय कंडिशन आपल्याला माहिती आहे. टी बाय कंडिशनल टी असेल तर आपण टी घेणार, टी बाय कंडिशनल एफ असेल तर आपण एफ घेणार, एफ बाय कंडिशनल टी असेल तर आपण एफ घेणार, टी बाय कंडिशनल टी असेल तर मात्र एफ बाय कंडिशनल एफ असेल तर मात्र टी घेणार. म्हणजे फर्स्ट टी सेकंड टी टी, फर्स्ट टी सेकंड एफ एफ. आता याच्यामध्ये जर एंट्रीज वेगळ्या असतील तर एफ घ्यायचे, एंट्रीज सेम असतील तर त्या ठिकाणी टी घ्यायचे. निगेशन तर सिंपल आहे. टीचं निगेशन त्या ठिकाणी आपण एफ घेणार आणि एफचं निगेशन त्या ठिकाणी आपण टी घेणार. याप्रमाणे या सर्व गोष्टी वापरून तुम्हाला या प्रॉब्लेम करता ट्रूथ टेबल त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करता येतील. याचा सराव करून पहा. नेक्स्ट लेक्चर आपण जेव्हा घेऊया त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये याचे सोल्युशन मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल. ठीक आहे, हे एवढे प्रॉब्लेम्स तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करून पाहिजे.